आम्ही झेंडा वंदन इथं करू देणार नाहीत। 17,500चा विमा हा तात्काळ शेतकऱ्यांचा देण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि 15 ऑगस्ट पूर्वी जर दिला नाही तर आम्ही झेंडा वंदन इथं करू देणार नाहीत। हजारो शेतकऱ्याला घेऊन आम्ही इथं दारात आंदोलन करू 15 ऑगस्टला। सुनेत्रा पवार बीडमध्ये येताच मोराळे यांनी एक मागणी केली आहे। सुशीलाताई मोराळे थेट माझ्यासोबत आहेत। ताई, काय मागणी केली आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड संदर्भातली? आज पहिल्यांदाच आमचे पालकमंत्री बीड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। मी त्यांचं स्वागत करते आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की महाराष्ट्राच्या माननीय नामदार मुख्यमंत्री साहेबांनी 2025-26चा जो पीक विमा 17,500 रुपये देण्याचं जे त्यांनी जाहीर केलं होतं तो पीक विमा त्यांनी दिला पाहिजे। अशा प्रकारची हेक्टरी 17,500ची मागणी आहे आणि त्यांनी द्यावा अशी विनंती करण्यासाठी, तसंच 12 तास पूर्ण क्षमतेनं शेतकऱ्याला वीज दिवसा देण्यात यावी या व अन्य काही अजून मागण्या आहेत, जसं की प्रोत्साहनपर अनुदान महाराष्ट्र सरकारनं 50,000 रुपये माफ करायचा निर्णय घेतला, पण भरतो म्हणून त्याची चूक आहे का त्या शेतकऱ्याची? आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही जर 2 लाख रुपये शेतकऱ्याचं सरसगट कर्ज माफ केलं असेल तर प्रोत्साहनपर अनुदान पण तुम्ही 2 लाख रुपये दिलं पाहिजे। ही पण आमची मागणी आहे। 50,000 कशासाठी? म्हणजे त्यांनी भरले पैसे, ती काय त्याची चूक नाही। आणि काही बँका NPA जाऊ नये म्हणून जुनं नवं करतात आणि ते जुनं नवं केल्यामुळे शेतकऱ्याचं हे अशा प्रकारचं नुकसान होतंय। या व इतर पशु आहेत, जनावरं, शेताचं नुकसान होतं, पिकाचं नुकसान होतं, त्याची भरपाई द्या। दुबार पेरणीसाठी महाराष्ट्र शासनानं आता खरं म्हणजे आज थोडा पाऊस पडलाय, नाही तर बीड जिल्ह्यामध्ये अर्ध्या पेरण्या झालेल्या नाही आहेत पावसाअभावी, अशी परिस्थिती आहे। त्याच्या दुबार पेरणीसाठी सुद्धा शेतकऱ्याला एकरी 10,000 रुपये द्यावेत, अशा 5 मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी त्यांना आज ताईंना निवेदन दिलेलं आहे। आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे। आम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, अजून 15 दिवस आहेत ताईंना विचार करायला। त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांना भेटून 17,500चा विमा हा तात्काळ शेतकऱ्यांचा देण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही व्यवस्था करावी, अशा प्रकारची आमची त्यांना विनंती आहे। आणि 15 ऑगस्ट पूर्वी जर दिला नाही तर आम्ही झेंडा वंदन इथं करू देणार नाहीत। हजारो शेतकऱ्याला घेऊन आम्ही इथं दारात आंदोलन करू 15 ऑगस्टला। निवेदन तर दिलं, मात्र ही चर्चा करायला किती वेळ मिळाला, की वेळ दिला की नाही? दिला आम्हाला त्यांनी निवेदन आमचं स्वीकारलं। मी गांभीर्याने याचा विचार करते असंही त्या म्हणाल्या। पीक विम्याचा महत्त्वाचा विषय आहे असंही ताई म्हणाल्या। धन्यवाद। सुनेत्रा पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि सुशीलाताई मोराळे यांनी पीक विम्यासंदर्भात केलेली मागणी आणि ही झालेली चर्चा, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड।